थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार। खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचली। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी 23 तारखेला परभणीच्या दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा। सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। शरद पवार आक्रमक। वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड। खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। सरपंच देशमुख हत्या प्रकरण लोकसभेत मांडलं। आरोपीच्या पाठीशी कोण आहे हे जगाला कळलं पाहिजे। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके यांची मागणी। मस्साजोगनंतर शरद पवार परभणी। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची घेतली भेट। दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन। नवनीत कौवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक। कालच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसपी अविनाश वारगळ यांची तडकाफडकी बदली। नवनीत कौवत यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान। राज्यामध्ये पीक विमा योजनेत घोटाळ्याचा आरोप। परळी पॅटर्न म्हणत नाव न घेत आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। रशियाच्या कझानमध्ये 9/11 सारखा भीषण हल्ला। 3 मोठ्या इमारतींवर एकापाठोपाठ एक 8 हल्ले झाल्यानं रशियात खळबळ। आणि या क्षणाची एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे पीक विमा योजनेची चौकशी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल घोषणा केली आहे। पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता। या संदर्भातले काही पुरावे त्यांनी सभागृहात मांडले होते आणि या सगळ्याबद्दल उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पीक विमा योजनेची चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे।